अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध गावठी हातभट्टी व्यवसायावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली आहे। दिनांक 9 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान पहाटेच्या सुमारास श्रीगोंदा, श्रीरामपूर शहर, सोनई आणि कोपरगाव तालुका या भागांमध्ये एकूण 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाईत अवैध गावठी हातभट्टी चालकांविरुद्ध 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 6,76,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, महादेव गुट्टे, अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, दीपक मोडवे, विष्णू भागवत, अतुल लोटके, गणेश लोंढे, राहुल द्वारके, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भीमराज खरसे, सतीश भवर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, भगवान थोरात, किशोर शिरसाट, विशाल तनपुरे, रोहित येमूल, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, रमीज राजा अत्तार, योगेश कर्डिले, महादेव भांड, उत्तरेश्वर मोराळे, चंद्रकांत कुसळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। अवैध धंद्यांवर कारवाईचा हा बडगा पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध, ताज्या बातम्या आपल्यासाठी। पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।